नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. मी आज आले आपल्या पिंगा गर्ल्सला भेटायला आणि त्यांच्यासोबत मी गॉसिप्स करणार आहे आणि मला असं आवर्जून विचारायचंय, गॉसिप खूप छान कोण करते इथे? हे छान रिॲक्शन होती. गॉसिप म्हटल्यावर ती पहिली हसली आणि देन रिॲक्शन्स पण असे, अरे ओके चला. एक मिनिट गॉसिप नाही म्हणू शकत, पण असं ना काही झालं की खुसूर 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 दोघींची सगळ्यांची सगळ्यांना माहिती असते ना, तसंच आवर्जून एक व्यक्ती असतो ज्याला सगळ्या सेटवरची माहिती असते. असं कोण आहे? एक मिनिट अजिबात नाही. सगळ्या सेटवरचं नाही, एक आहे. म्हणजे अगदीच सगळीकडे खबरी ठेवले तिने. एका सेटवर एक खबरी आहे तिचा. विचारलं ना तर ती लिटरली एक प्रोफेशनल उत्तर देते. खबरींची नावं मी सांगते. ते विधी लिखित आहे, खबरींचं नाव कळलं तर फुटू शकते ना. नाही, By the- काही काही बडबडतेस तू म्हणजे. त्यावेळेला ऑफ करायला की म्हटलं. आता सध्या मिठूवरती खूप वाईट असा प्रसंग आला होता आणि ती एवढी छान बसली की प्रेक्षक असं म्हणतील, अरे ही तर हॉस्पिटलमध्ये होती ना, हॉस्पिटलचा गेटअप पाहिजे होता आणि हे तिने काय घातलंय. हो, ऍक्च्युअल तुमच्यासाठी तयार झाली ती, म्हणूनच तुमच्यासाठी तयार झाली ती, पण आता सध्या तरी ती कोमात आहे. Yes, तसं कोमात झालंय. आहे ती. हो, ती कोमात आहे. एका पॉइंटला असं झालं होतं, तिघींचा वेगळा करायचा आणि एकटीचा असा वेगळा. पण नाही म्हटलं, चौघी जणी मजा, नाही, obviously. चौघी जणी असली तर जास्त मजा येईल. सध्या मग आता हॉस्पिटलमध्ये आल्यावर सेटची आठवण येते की असं वाटतं की काय इथे. म्हणजे आय वोंट लाय, मी अगदी वर राहते इथे, माझं घर अगदी जवळ आहे, इकडनं शेजारीच आहे, पण तरी मला बुलबुल बागेचीच आठवण येते. नॉट म्हणजे सेट सोडून आजकाल जावंसच वाटत नाही आम्हाला. तो खूप कम्फर्ट झोन झाला. हा. आता मी रिसेंटली सगळ्यांनी महा एपिसोड हो. अशोक मामांबरोबरचा एन्जॉय केला. आमच्यासाठी खूप छान एक्सपिरियन्स होता तो. हो, पण तरी सुद्धा तिथे गेल्यावर आम्ही आमचा सेट खूप मिस करत होतो. आणि आम्हाला ना एक जवळपास सवय झाली आहे, हो. मुलींनीच काम करायची, 5 मुलींबरोबरच. आता आमच्या इथे एखादीचा हिरो जरी आला ना, तरी आम्ही असं अनकम्फर्टेबल, आम्हाला बोलता येत नाही पटकन. अरे बापरे. आणि एकदम सायलेंट झोन मध्ये आमचं जेवण म्हणजे लंच ब्रेक जो असतो तो 5 जणी असतो तेव्हा नुसता किलबिलाट असतो आमच्या इथे. आणि जेव्हा कोणी अजून एक 6वा मेंबर, भले ती मुलगी असो किंवा कोणी असो, पण 5 जणी सोडलंच दुसरं कोणी आलं की आम्ही सायलेन्स मध्ये जेवतो. तो तुमचा असं एकदम कम्फर्ट झोन झाला असेल ना. हो, आता हो. 5 जणी 5 जणी सवयी आहेत. कोणाचं बास्केट कुठे ठेवणार हो. पासनं, कोणाचं बॅग कुठे जागाही ठरलेल्या आहेत, स्पॉट त्यांना सांगितलं ना हिच्या बॅगेत काहीतरी आणा, तर त्यांना माहिती असतं की हिची बॅग बॅग कुठे आहे. अरे वा, म्हणजे खूप सुंदर झालाय हो, पॉइंट हो, तुमचा हो, सगळ्यांचा. हो, हो. मग आता असं झालं की तेजाचा बॉयफ्रेंड आला एक दिवस तुमच्याकडे राहायला, तसं तुझा नवरा येतो. तसं काय होईल? गेस्ट हाऊस राहतो पण. हो, माझा नवरा गेस्ट हाऊसवर राहतो, तेजाचे बॉयफ्रेंड डायरेक्ट घरामध्ये येतात. त्याच्याचे बॉयफ्रेंड. मग त्याची सगळी हालत बेकार होत असेल ना, की बाबा आता काय आता यांच्यासोबत मला कंटाळा आलाय, मी जातो आता. नाही नाही, ऍक्च्युली दे डू एन्जॉय विथ अस. त्यांना असं होतं की मुलींची मेकअप रूम. एक्सपिरियन्सेस देतो आम्ही. हो हो. म्हणजे म्हणजे त्यांना असं होतं की मुली हेही बोलतात, अच्छा. मुली हे बोलतात. तर आम्ही परवाच पार्थ आणि अमित म्हणजे समीर आणि हर्षित हा. दोघे होते शूटला आणि ते म्हणले आम्ही सुद्धा असं बोलत नाही, कशा बोलतात. आणि नाही, मेन म्हणजे हे तर खूपच डिफरंट, म्हणजे आम्ही खूप काही असं वल्गर बोलतो असं नाही, पण आमचं खूप जगाच्या वेगळं टॉपिक्स असतात, म्हणजे काही वेगळे म्हणजे असं होत असेल ना की एक टॉपिक आता तुझा सुरू आहे आणि तो हा. जम्प आय गेस गणपती पुळ्याला पण होऊ हो शकतो. हो हो हो, आरामात. हे म्हणजे असं त्या दिवशी इतकं असं झालं होतं की ते 2 मुलं बसले होते त्या रूम मध्ये, ते सायलेन्स मध्ये गेले होते, आणि बिकॉज ऑफ विच आम्ही विसरलो की ते दोघं आहेत आणि त्यांच्याबरोबर डब्बा शेअर करायचा आहे. हो आम्ही यार. आपापसातच आमचे डब्बे शेअर करून जेवायला लागलो. बापरे, हे वाईट आहे आणि ना. ते खूप वाईट आहे. प्रॉब्लेम त्यांना डब्बा द्यायचा नव्हता हा असं नाहीये, पण तुमचं डोक्यात हो, बसले 5 जणीच आहेत फक्त. आणि आम्हाला day 1 पासून 5 मुलींचीच सवय आहे ना, त्याच्यामुळे हो. आम्ही पण कॅरेक्टर हो. हा. तसं. आम्ही पण रुळतोय म्हणूनच. actors बरोबर. हो हो. ऍक्च्युली आता 5 जणी म्हणतायत, 5वी आहे कुठे? हा, आल्याला- त्याच्यासाठी तुम्हाला पिंगा गपोरी पिंगा पाहावं लागेल. 5 कुठे हॉस्पिटलमध्ये मध्ये हो. कुठे असेल.
कारण झालं असं, मी आल्यापासून 5 जणी करते आणि नंतर झालं चौघी 5वी गेली कुठे? 5वीची जागा तू भरली. Yes. पण मी तिची जागा नाही घेणार. तिची जागा कोणीच नाही घेऊ शकत. ती आमची एक बेबे आहे. हो, बेबे. बेबे आहे ती आमची. तू आज तेजामध्येच काय आहेस? ती ऍक्च्युली तेजाच आहे, ती तशीच ती आहे. अशीच असते. ती अशीच अच्छा. असते. म्हणजे खूप नाही पण म्हणजे कसं सांगू हाफ ते हो हो, अच्छा. 50% तेजा ती आहे. कारण मी आलं अच्छा ती बोलते स्टार्टिंगला एकदम वेगळी बोलली आणि अचानक तिचा Feminist तेजाचा नाहीये ती तेजासारखी, पण ती तेजा आहे. असं बोलणं किंवा म्हणजे मी Straight ऐकताना forward. उत्तर वगैरे देणं ना थोडं असं वाटतं लोकांना की माझा ते किंवा माझात नाही, तू तेजामध्ये बोलत थोडस एक असं एक एक क्षण असतो किंवा एक मोमेंट असतो की तेजा होऊन जातो. ते बोलता बोलता तशी झालीस तू. पण ती तेजासारखीच आहे, म्हणजे तिच्यामध्ये ऍटिट्यूड नाहीये किंवा तो माज नाही किंवा फेमिनिस्ट पण नाहीये ती, पण स्ट्रेट फॉरवर्ड आहे ती. येस. हा स्ट्रेट फॉरवर्ड मी आहे खूप किंवा straightforward. प्रॅक्टिकल Practical. अच्छा. असेल तर मी देते तशी उत्तर. आणि तर काल बर्थडे झाल्यामुळे जरा एक वर्ष Yes, वाढलं. yes, yes. दाखवते ती जरा तिची. तर काल बर्थडे झाला सो हो. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मी तुझा बर्थडे व्हिडिओ बघितला, तुझ्या फ्रेंड्सने खूप सुंदर बर्थडे तुझा सेलिब्रेट हो. केलाय आणि तुझा सरप्राईज पण एकदम सेट वरून एकदम थकून गेली होतीस आणि त्याच्यामध्ये क्रेडिट माझं आहे थोडस. हो हिला माहिती होतं. मला माहित होतं. माझी रूममेट आणि ही कॉन्टॅक्ट मध्ये होते की हा. निशाणी म्हणजे निशाणीला सगळेच ओळखतात. हो. Yes. त्यांचं चालू होतं हे फोन नाही, सगळं पूर्णपणे निशाणीचं क्रेडिट आहे. खूप सुंदर केलं होतं. फक्त मी कुठे पोहोचली, कधी निघणार आहे, कधी निघाले एवढंच केलंय. येस. पण खूप सुंदर झाला कारण ते सरप्राईज मिळणं खूप गरजेचं असतं कारण हो. हेक्टिक लाईफ मधून एक कुठेतरी एक मोमेंट येतो की आपण हॅपी इफ होतो. यू नो विदिशा, ती एवढं ट्रॅव्हलिंग करते की आता जे ती करते ना, ती रोज इथे येऊन मला सुट्टी हवी आहे, आम्ही रोज तिचं बघतो, कारण ती खूप असं कधीच तिने काम केलेलं नाही एवढं हेक्टिक आमच्या मते. हा म्हणजे मी नाही अरे यार जाऊ दे तू खूप बोलली. थोडस बोल खूप पेक्षा. माझं खूप स्पष्ट मत आहे, ज्यांना खूप काम करायचं त्यांनी खरंच करा काम, पण माझं खूप स्पष्ट मत आहे की तुमचं लाईफ नेहमी बॅलन्स असलं पाहिजे. हो. तुम्ही माणूस म्हणून Very जन्माला आलायत, तुम्ही फक्त काम करण्यासाठी जन्माला नाही आलायत. येस. तर जिथे जन्माला आलायत पृथ्वीवर ते बघा जरा थोडं तिकडे जावा ट्रॅव्हलर त्याच्यामध्ये. या कॉन्क्रीटच्या जगातच इकडेच घर बांधायचं, इकडेच मुलं करायची, इथेच फॅमिली खूप पुढे गेलीस तू का जरा गाडी करायची. हळू ये. मग हे स्वप्न असावीत नाही असं नाही, पण जिथे आपलं जास्त प्रत्येकाचं एक connect आहे. आयडल लाईफ आहे. Yes. तिचं हे आयडल लाईफ नाहीये. आता आपण पिंगा गर्ल्स वरती येऊया किंवा Yes. पिंगा ग पोरी पिंगावरती येऊया. येस. तुम्ही डोळे बंद केले आणि पिंगा ग पोरी पिंगा हे जर मनात म्हणाला तर पहिलं डोळ्यासमोर काय येईल? बुलबुल बाग. हो ऑफकोर्स आमचं सेट इतकं सुंदर आहे आणि इतकं पॉझिटिव्ह एनर्जीचं आहे ना, खूप कमाल. आमचा हो हो हो, खूप खूप छान. आणि आमच्या खूप काय म्हणतात एक कम्फर्ट झोन आहे तिथे. आमचा कसंही सांबार असं आहे. खूप 7-12 बापरे. म्हणजे मेकअप रूम आहे, हो. मला सेटवर टाइमपास टाइमपास पेक्षा म्हणजे गार्डन आहे खाली. आणि आमच्या प्रोड्युसरने खरं सांगायचं तर म्हणजे मंजिरीताईने आणि ओव्हरऑलच आमचे जे आर्ट डिरेक्टर आहेत महेश कुडाळकर, त्यांनी खूप सुंदर सेट बांधलाय येस. आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तो खूपच. ऍक्च्युली ना बाहेरून असं वाटतं अरे एकदम नॉर्मल एक काय म्हणतात, Building चाळ आहे, असेल हो, किंवा बरं. काहीतरी असेल, पण मी जेव्हा फर्स्ट टाइम व्हिजिट केलं तर असं अरे बापरे ही तर बुलबुलही आहे सगळीकडे हो, सगळीकडून हो, सगळीकडे हो. छान एकदम. हो. मी 1-2दा येऊन गेली होती आणि तेव्हा असं झालं की ती पॉझिटिव्हिटी आहे Yes, इथे, खूप खूप पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे असं थकल्यासारखं झाल्यावर सुद्धा म्हणजे नॉर्मल फ्रेश मला हे सांगायला आवडेल की मंजिरीताईंनी 5 मुलींचा शो इतका छान मुळात म्हणजे कृणाल आणि स्नेहशील आमचे जे आहेत प्रोडक्शन वाले सुद्धा, किरण दादा, सगळ्यांनी इतकं छान त्या 5 जणींना मॅनेज केलं की 5 जणी आहेत पण सेटवर वाद नाहीयेत, म्हणजे अशी भांडणं नाहीयेत किंवा असं काय ट्रीटमेंट वेगळी आहे किंवा काहीतरी 5 जणींना इक्वली ट्रीट केलं जातंय. असं काही हिला प्रेफरन्स आहे तिला असं कोणाला कधीच काहीच जाणवलं नाही आणि त्यामुळे कधीच कॉम्पिटिशन नाही आली 5 Yes. जणींमध्ये. Competition आणि basically ना आपलं in general In sex स- चं स- वातावरण हो. असतं. तुला आमच्याकडे कोणी ओरडताना दिसणार नाही. किती म्हणजे कुठल्या आर्टिस्टचा आउट टाइम असेल काही असेल हो. तर शांतपणे समीर काम वेळेत करायचं. सोडणार. समीर वेळेत आम्हाला सोडणार. डेसिमलची सवयच नाही. नाहीये. हा, त्याच्यामुळे असं खूप गोंगाट सगळं असं. तो आमचाच असतो, ते पण खिदळण्याचा. मी आल्यापासून तेच बघते एकदम हो. शांत शांतता. सुरू आहे. आणि आम्ही हसत खेळत असतो त्यामुळे त्यांना सांगावं लागतं कमी हसा, हो. कारण एक भांडण असतात ना सेटवरती, त्या सेटवरती सायलेन्स असतोच बिकॉज कोणी एकमेकांशी बोलत नाही. हो. पण आमच्या इथे आम्ही म्हणजे खूप दार बंद कसं तरी असताना असं सुरूच असतं. ते येऊन कधी कधी दरवाजा बंदही करून स्वप्नील आवाज येतोय बाहेर. आणि set आमचा हो. same, एकाच हो, हो, floor वर आहे. floor वर त्यामुळे आहे.
मला वाटतं आमचा सगळ्यात जास्त त्रास इंबुजींना हो होतो. साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत. कारण आम्ही कंटिन्युअस ऑफ स्क्रीन पण हो, कंटिन्युअस हो, हो, हो. आणि मग मध्येच कधीतरी मग आमचा जो प्रोडक्शन मध्ये स्वप्नील आहे, जो मॅनेजर आहे, तो येऊन सारखं आपलं प्लीज जरा प्लीज सायलेन्स प्लीज, इथे शूटिंग पण चालू आहे. ते आम्ही विसरतो बाहेर आपल्याशिवाय कोणतरी शूटिंग शूटिंग करू शकतो. ते आमच्या डोक्यातच नाही. 4 मुली किंवा मुली आतमध्ये एकत्र आहेत ना, मग आम्ही हॅ सुरू करतो आणि जेव्हा तो येऊन सांगतो "श्श, जरा आवाज कमी करा." शूट करतोय. मग आम्ही आमचं तिच्यासोबत आमचं असतं ना, आम्ही तेव्हाच कोण आहे मग सांगतं? तिथे तुम्ही मस्ती करता हो, म्हणजे. हो, हो. जेव्हा तुम्हाला सिरियल मिळाली किंवा तुमचे लुक टेस्ट सुरू होते तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं की एवढा छान बॉन्ड होईल तुमच्या 5 जणींचा? मला एक्सपेक्टेड होतं विदिशा सोबत आणि प्राजक्ता सोबत, बिकॉज आय न्यू देम पहिले से. शाश्वती आणि आकांक्षा सरप्राईज पॅकेज फॉर मी. म्हणजे हो. असं मला एक्सपेक्टेड, कारण 5 मुली म्हटलं की पहिल्या लोकांचं हेच हो, येतं ना हे ग, की काही भांडणं होतं होणार होणार. किंवा व्हेरी जेन्युइन Competition, ओपिनियन. म्हणजे असं नाही की आम्ही खूप एकमेकांच्या गळ्यात गळे घालून असतो किंवा खूप एकमेकांशिवाय राहूच, असं नाहीये. पण अगेन हे पण नाहीये की भांडण आहे किंवा हम्म. एकमेकांचा खूनच करू, तसा टाईपचं आहे. D1 पासूनच कुठल्या तरी लेव्हलवर प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी Connected आहे. कनेक्टेड आहे. मी हिला आधीपासूनच ओळखते. हो. शाश्वतीशी मी कनेक्टेड होते कॉलवर मालवणीसाठी. हो. मालवणी बोलते, माझं कॅरेक्टर मालवणी असो. सिरियल सुरू व्हायच्या आधी आम्ही फोनवर हो, टच मध्ये हो. होतो. आय थिंक मी पुण्याची आहे, विदिशा पुण्याचं कॅरेक्टर करते. त्यामुळे आम्ही मी पण हिला phone कॉल केला वर होता की काय काय आणि त्याचं क्रेडिट खूपसं वैभव सरांना पण आहे. हो. वैभव शिरसाळकरांना. हम्म. त्यांनी एक आमचा ग्रुप केला होता शूट चालू व्हायच्या आधी आणि त्याच्यावरती he used to insist that he would talk to each other. Oh, म्हणजे nice. त्याच्यावर तर सांगितलं होतं की वल्लरी पासून जरा लांब राहा, बिकॉज ती सुरुवातीला हो, बरोबर. टार्गेट केलं होतं, ते सगळं होतं की ते हम्म. तिच्या, पण इव्हेंच्युअली ते झालंच झालंच नाही. नाही. पहिल्याच दिवशी झालं 5 म्हणजे म्हणजे लुकटेसला मला सांगितलं, कारण आम्ही दोघी आधीपासून ओळखायचो हो. व्यवस्थित अशा. तर लुकटेसला मला सांगितलं होतं की नाही नाही, तू बाजूला बस, तू खाली बस. म्हणजे हो, तुला मला तर feel खाली यावं. बसवलं होतं हा. की तुला फील आला पाहिजे की हे कसं वाईट वागवणार आहेत. आणि So- जाताना मला म्हणाले की तिच्याशी अजिबात बोलायचं नाही, तुम्हाला माहिती तुम्ही चांगल्या मैत्रिणी आहात. आणि जाताना आम्ही काय केलं माहिती, सरांची पाठ वळली, मीला मागणं पाठली. बाहेर गेला आणि फोनवर बोल. हो, म्हणजे लँग्वेज कशी कॅच केली तू लँग्वेज वरून आठवलं की तुझी थोडी हो वेगळी आहे, हो. विदर्भी आणि तो हा. खानदेशी झोन आहे तो. ऍक्च्युली सरांमुळेच पॉसिबल झालं. वैभव सरांनी खूप लोकांचे कॉन्टॅक्ट दिलेत. ऍक्च्युली त्यांनी रिसर्च केलं प्रत्येक कॅरेक्टरसाठी की कोण मदत करू शकतं, आणि कम्प्लिटली वैभव चिंचाळकरांना, Okay. म्हणजे आमचे जे सर आहेत त्यांना क्रेडिट आहे त्या गोष्टीचं. आणि प्रत्येक वेळेला ते वेळ घेऊ देत होते. 1 महिनाभर त्यांनी असं नाही केलं की यार फुटेज नाही निघत आहे किंवा चला यार 7 डे टेलिकास्ट आहे, आपल्याला फुटेज काढायचं, असं नाही केलं त्यांनी. त्यांनी खूप क्रिएटिव्हली केलं आणि आय फील त्यामुळे 5 जणी सक्सेसफुली त्यांचं कॅरेक्टर छान करतात. तुम्ही करताय, कारण काय होतं माहितीये की 5 मुली एकत्र राहणं ही ऍक्च्युअली खूप मोठी गोष्ट आहे. कारण रिअलमध्ये राहतातच, हो. पण ते टीव्ही सिरियलवर दाखवणं की नाही 5 मुली एकत्र राहतात आणि प्रत्येकाचं प्रोफेशन वेगळं, म्हणजे ही ऑन आर्टिस्ट आहे. स्क्रीन हो, जे आहे तेच ऑफ ऑफ स्क्रीन स्क्रीन. आहे, आय हो फील. हो हो. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली आर्टिस्ट आहात, तर आर्टिस्टच नाही, जे बाहेरून येतात ते पीजी मध्ये राहतातच, हो. पण त्यांचं कोणी दाखवलंच नव्हतं आतापर्यंत की नाही हे असे राहत असतील, की हो. त्याच्यातले पण कोणाकोणाचे काही काही प्रॉब्लेम्स आहेत. बॉयफ्रेंड्स पण इन झाले, फॅमिली इन झाली. इवन हिचं तर खूपच वेगळं आहे की हो. लग्न करून लगेच ही हो, आली हो, लगेच. खूप जास्त वेगळी स्टोरी लाईन आहे. सो तुम्ही जेव्हा विचार केला होता अशी स्टोरी लाईन मिळाली आहे मला, तर तुम्हाला असं वाटलं होतं का की नाही आता हे काहीतरी टिपिकल होईल, काहीतरी असंच टिपिकल दाखवतील, ही जाईल परत सासरी आणि मग परत जे आहे ते आय असं? फील मला वैभव सरांनी जी स्टोरी सांगितली होती, हम्म. ही वॉज सो फर्म अबाउट दॅट स्टोरी, अँड दे आर स्टिल, म्हणजे जनरली असं होतं की टीआरपी वाईज चेंज हो, होतात change स्टोरीज होते, आणि हो. असं काही होतं, पण आय डोंट फील सो या शोच्या बाबतीत ते झालंय. म्हणजे मला जी स्टार्ट टू एंड स्टोरी सांगितली, वी आर ऑन द राईट ट्रॅक, Yes, सो yes. फार सो गुड. आणि वी फील की हे असंच सुरू आहे, सो आम्हाला असं कधीच वाटलं नाही की टिपिकल होणार आहे किंवा टिपिकल झालंय किंवा काही काही एलिमेंट्स असे असतात की जे टेलिव्हिजन साठी नेसेसरी आहे, हा. हा बघायला आवडतं. हो. एलिमेंट्स डेफिनेटली येत राहणार. हो. बट आय फील आतापर्यंत जी स्टोरी सांगितली होती ते स्टोरीच्या हिशोबाने चाललंय, आणि बिकॉज ऑफ विच आय डोंट फील सो की हो हो, छान वाटलं, कारण ती स्टोरी Yes. खूपच छान वाटली की
हिचं वेगळं एक आर्टिस्ट लाईफ दाखवली, की कसं आर्टिस्टला फेस करावं लागतं, जे तुम्ही प्रत्येकाने केलं असेल तुमच्या स्ट्रगलिंग पार्टमध्ये. हो मग ते दाखवलं. तुझी जी संसाराची पूर्ण दुःख आहे, तिचं कॉर्पोरेट लाईफ, इवन तिची नोकरी गेली, देन तिने स्वतः उभी राहून मग सगळं काय ते हो, catering वगैरे. खानावळ टाईप ओपन केलं. सो ते सगळं एकत्र मिळून जी 5 जणींची प्लस ती आपली आकांक्षा पण आहे, हो. तिची पण वेगळी लाईफ. तिचं ऍक्च्युली वेगळं छान का वाटलं माहितीये, स्टार्टिंगला ती एकदम अशी दाखवलेली रिच, तुमच्या बोलण्यातून दाखवलेली. प्लस पॉईंटचा बॉयफ्रेंड खूप छान दाखवलेला तिच्या इमॅजिनेशन मध्ये, आणि रियालिटी वेगळी आहे. हो. सो ही रिअल लाईफ आहे, की खूप मुली किंवा खूप मुलं असे दाखवतात की मी एवढं छान छान आहे, पण बॅकग्राऊंडला काहीच नसतं त्यांच्याकडे, आणि ते त्यांचं त्यांचं जगत असतात. सो खूप सुंदर वाटत होती ती मालिका, येस आणि अजूनही ती राईट ट्रॅकवर आहे. आत्ता थोडंसं वेगळं झालं हिच्यावर हल्ला झाल्यामुळे. हो आता पण आय ते फील दिस इज द स्टोरी स्टोरी ऍक्च्युली पण ती मजा येते. So it was part of story to show the bond between Bond. girls. हा. आणि हिचं आता काय होणार आहे, हिच्यासाठी मुली कसं स्टँड घेणार आहेत, Stand माझी घेणार आहेत. वकिली कशी वापरली म्हणजे मी हम्म. काय होणार आहे एक्झॅक्टली. हम्म. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग राईट नाउ. ऍक्च्युली खूप सुंदर आहे, कारण मध्यंतरी ह्या दोघींचं थोडंसं वाजत होतं, आणि देन हो. लगेच हिच्यावरती हल्ला होतो, आणि मग ही तिला सपोर्ट करते. ही खूप फ्रेंडशिप मधली इम्पॉर्टंट पार्ट आहे, गोष्ट आहे. खरंच इम्पॉर्टंट पार्ट आहे, आणि ते दाखवणं हे गरजेचं आहे. तू मगाशी म्हटल्याप्रमाणे की पीजी लाईफ मध्ये काय क्रुशियल गोष्टी घडतात किंवा हे आजपर्यंत कोणीच दाखवलं नाही. हो आताचा जो हा ट्रॅक आहे, ही सुद्धा घटना आय थिंक, आणि आताच्या काळात तर या अशा प्रकारच्या घटना खूप कॉमन मोठ्या आहे. प्रमाणात हो घडतायत. हो हो तर त्याच्यामुळे त्यांनी लाईफ कसं चेंज होतं, आणि सिंगल राहणाऱ्या मुलींचं पर्टिक्युलर लाईफ किती टफ होऊ शकतं, हो ते आता तुम्ही पुढच्या काळात बघाल. आणि Yes. आय थिंक लोकांना ते रेलेव्हंट वाटेल, कारण आताच्या काळात ते खूप रेलेव्हंट. खूप रेलेव्हंट आहे. खूप मुली ज्या गावावरून राहायला येतात मुंबईमध्ये स्पेशली, कारण पुण्यामध्ये गेलं तरी आहे, पण मुंबईतलं एक हेक्टिक धावती. सो त्याच्यामध्ये पण पूर्ण कॅचअप करणं, ट्रेन्स कॅचअप करणं, बस कॅचअप करणं हे खूप कठीण आहे. जेव्हा तुम्ही हिच्यावरती रॅगिंग केली होती स्टार्टिंगला, ती पण ऍक्च्युली होते. मी खूप जणांकडून ऐकलेली ह्या गोष्टी, की अरे मी ना नवीन ठिकाणी राहायला आली, आणि त्या मुलीने मला असं असं केलं, हो. बसमध्ये लास्ट स्टॉपला उतरवलं, यार माझा अख्खा दिवस गेला त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी होत पण राहतात. असं होतंच, म्हणजे रूममेट्स हो, मध्ये हो, सुरुवातीला आवडत हो नसतं. हो हो पण नंतर काय अशी फ्रेंडशिप होते की ते लग्न एकमेकांचं झाल्यावर जगणं, पण हा. असं होतं की यार मी हिच्याशिवाय कशी राहणार आहे हो, लग्न हो. झाल्यानंतर. येस, जर ह्या तिघींची लग्न होतील पुढे जर ट्रॅक मध्ये, कसं राहणार आहे तुम्ही? असं राहणार. तसं काय आता दिवस घेऊन परत सगळे घरचं माहिती. रोशन आंटीचं हो, घरचं घरच्या माहिती. रोशन आंटी म्हणतील राहू दे, मीच जाते घराबाहेर, आता तुम्ही राहा सगळेजण इथे संसार थाटा. तुम्हाला प्रत्येकाला जर तिला तुझ्याबद्दल बोलायचंय, तुला हिच्याबद्दल बोलायचंय, हिला तुझ्याबद्दल बोलायचंय, परत तुला तिच्याबद्दल बोलायचंय, असं जरा करूया आपण. ओके चालेल. हे चालेल. ठीक आहे? या तू हिच्याबद्दल विदिशाबद्दल. एक छोटीशी तुला जी आवडणारी गोष्ट आहे ती बोल. पण विदिशाबद्दल की तेजाबद्दल? विदिशाबद्दल. विदिशा. ईशा इज फुल ऑफ लाईफ. आणि म्हणजे मला ती मगाशी जे बोलली तो ऍटिट्यूड खूप आवडतो, की वर्क इज नॉट युअर लाईफ, वर्क इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ, आणि ती त्या तत्वावर जगते. तर त्याच्यामुळे मला ती गोष्ट खूप आवडते तिच्याबद्दल, आणि ती खरंच फुल ऑफ लाईफ. अशी आली की एक वादळ. नाही, तिच्या बोलण्यातून कळलं की तिला खूप ट्रॅव्हलिंग खूप आवडतं, आणि ती हो. जगण्यासाठी म्हणतात ना, असं खूप जगायचं म्हणून जगत नाहीये. Life, yeah. ट्रॅव्हलिंग याचं मला एक दिवस घरी जरी वॉशिंग मशीन कपडे धुवायला वगैरे जरी वेळ मिळाला ना, तरी माझं असं होतं की हा काल काम केलं, सॉर्टेड, बॅलन्स करायची तुला लाईफ. खूप सुंदर ही गोष्ट आहे. हो. तू तिच्याबद्दल. काय नको बोलू असं होतं मला. नाही, पण मला असं वाटतं ऐश्वर्याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ती असं वाटतं बघताना खूप की ती अशी खूप ज्या तोऱ्यात ती येते किंवा ज्या याच्यात ती बोलत असते, मजा मस्ती करत असते, असं वाटू शकतं की अरे ती किती फटकळ आहे किंवा पटकन बोलते. पण तिची खूप चांगली बाजू मी बघितली. म्हणजे फॉर एक्झाम्पल तिच्याकडे काही खायला असेल ना, किंवा काही म्हणजे डब्यात काही असेल किंवा तिच्याकडे काही असेल ना, ती नेहमी पहिले आधी बाकीच्यांना विचारते, ती शेअर करते, ती डबा असा ओपनली ठेवते. माझ्याकडे ती गोष्ट नाहीये, त्यामुळे मी ती ऍडमायर करते. म्हणजे मासे आले तर मी बाजूला जाऊन खाईन, मी एवढी म्हणजे मी आता कबूल करते. पण तिचं तसं नाहीये. तिला 2 जरी तुकडे असतील ना तिच्या ताटात, तरी ती सगळ्यांमध्ये ती शेअर करते. किंवा लोकांना देण्याची दानत म्हणतो ना आपण, एक द्यायची दानत लागते, ती तिच्यात खूप आतनं आहे.
ती आई आहे म्हणजे. नाही, माझ्या बाबांकडनं आले ते. माझे बाबा असे आहेत, त्यामुळे आय गेस माझे आई बाबा सेम असंच आहेत. आणि देवाच्या ज्याच्याकडनं जाताना त्याच्याकडे सगळ्यात जास्त येतं असं म्हणतात. हो. तर तुला तो माझा आशीर्वाद लागतो. येणार नक्की येणार. प्राजक्ताबद्दल म्हणजे शी इज फुल ऑफ एनर्जी. म्हणजे मी जर सांगायचं झालं, मी हिला आता जवळजवळ 5-6 वर्ष झाले, ती अजिबात चेंज नाही झाली. म्हणजे ती जशी आहे ती तशीच आहे फ्रॉम सिन्स 5 years पासून. लोक चेंज होतात किंवा त्यांच्यात एक सक्सेस आलं की थोडा ऍटिट्यूड येतो किंवा काही म्हणा, पण मी प्राजक्ताची जर्नी पाहिली आहे, तिने माझी जर्नी पाहिली आहे. सो आय हॅव सीन हर. तिच्यामध्ये जराही तसा ऍटिट्यूड नाहीये किंवा तिच्याकडेही ती आहे की ती सगळ्यांसाठी खायला बनवून आणते. मी फक्त द्यायचं आहे, पण तिच्याकडे काय म्हणतात, ती एक सगळ्यांना आईसारखी खायला घालते, भरवते ती सेटवर खायला. ती दमदाटी करून आम्हाला खायला घालते, चिडते नाही खाल्लं तर. म्हणाले की मला तर हा एक घास दे. हे सगळं झाल्यानंतर जर मी विसरले ना की घास घेतेस की नाही असं तिचं ते एक ती आईसारखी, म्हणजे ती वाटते छोटीशी. हो, ती वाटते छोटीशी, पण ती आमच्याकडे हो आईसारखी वागते ती. नाही, हो 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 हो, ती दटवते आमच्याकडे सेटवरती आणि जबरदस्ती प्रेमाने खायला घालते. आणि ती स्वतःच्या हाताने भरवते. असंही नाही की घे घे असं नाही, ती स्वतःच्या हात घे असं करते ती. एवढी काळजी हो 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 हो, केअरिंग आहे ती खूप. तिला आता शब्द सुचत नाही. हो. नाही पण सगळ्याच ओव्हरऑल म्हणजे एवढ्या आम्हाला ना एक दिवस आता ते मला बोरी झालं. मी आत आले, मी 2 दिवस नव्हते शूट. हो. 2च दिवस नव्हते. तुला माहिती, आम्ही आमचा बेड पण तिचा वेगळा आहे, आमचा वेगळा आहे. आम्ही दोघी एका बेडवर असतो, ती एका बेडवर असते. ती नाहीये ना तर त्या बेडवर कोणी बसत नाही. हा, आणि 2च दिवस मी आता होते. हा. तर मला सांगितलं की अगं आम्ही दोघी एका बेडवर झोपलो आणि दुसरा बेड आम्ही असाच ठेवला. आपोआप झालं ते. आता येईल. आता येईल. हो. आम्हाला सवय आहे, ती झोपते त्या बेडवर बरोबर. आणि तिची चादर ठेवतो आम्ही तिथे. आतमध्ये तिची चादर होती. Consideration असतं ना हो. एकमेकींबद्दल. ते हिने मला आज काल फोटो पाठवला की मी बेडवर झोपली. हे भारी आहे म्हणजे. हो हो, म्हणजे ते होतं, ऍक्च्युली हो. होतं. ते माणूस होतं, आपण सडन होऊ शकतो की नाही पण नाही. ते खूपच आहे कारण मी आणि आकांक्षा एक रूम शेअर करतो हम्म. सेटवर आणि ती पण आता 1-2 दिवस शूटला नाहीये. तर काल तिचा मला मेसेज आला होता की शॅश तू आपल्या बेडवर झोपतीयेस ना. मी लगेचच माझा आणि रिकाम्या बेडचा बेड Yes. अरे बापरे, किती गोड. मी म्हटलं ना, आम्ही खूप अशा सख्या नाही आहोत, पण तरी तरी आहात सख्या तुम्ही. आता तुमच्यामध्ये असं. बॉन्ड क्रिएट हो झाले. हो. तुला तिच्याबद्दल काय? हा. डिसिप्लिन आहे. म्हणजे हा. आम्हाला एवढं कळतं की 8:30 म्हणजे ती 8:30 वाजता सेटवर 8:25 प्रोफेशनलिझम आहे तिच्याकडे. आम्ही थोडे हा. आहोत बेशिस्त, पण ती 8:30 म्हणजे ती गोष्ट खूप मी एक एक्स हॉटेलियर असल्यामुळे ती गोष्ट मला खूप एनकरेज करते की ही 8:25 ला सेटवर असते. आणि ती खूप म्हणजे शांत आहे. तिला कळतं कुठे काय बोलायचं, कुठे आम्ही अशा चाललेलं असतं आमच्या तिघींचं म्हणजे ओव्हरऑल. पण तिला कळतं की कुठे कसं बोलायचं, कुठे. सो ही गोष्ट खूप चांगली आहे. हो. तुला एक गंमत हिचा एक छोटस किस्सा. मी ना खूप डोक्याचं ठरवलं होतं ग, जेव्हा अंधेरीला शूट होतं ना आपलं, तेव्हा किंवा बसऱ्याला वगैरे, तेव्हा मी असं डोकं ठरवलं आता ही मुलुंडवर नाही येणार. रोज आम्ही इकडला येतो म्हणून आम्हाला उशीर होतो, आज तर ही मुलुंडवर नाही येणार, आता बघू कशी लवकर येते. म्हणजे मला डोक्यात नाही होतं की आज मी हिला चिडवणार जाऊन की कशी आज तुला बघ, तुला 5 मिनिटं लेट झाला, 10 मिनिटं लेट झाला, असं मला डोक्यात होतं. आणि असं म्हणून मी सेटवर गेले आणि मी 5 मिनिटं लेट गेले. मी म्हणजे जवळ असून हो, पण. हो, हो. म्हणजे 8:35 ला वगैरे गेले असेल. फक्त ते शाश्वतीची गाडी ऑलरेडी पहिले पोहोचली. हे होतं असं. ती हा, म्हणजे punctual असं नाही आहे. की हा. आम्ही, ती पंक्च्युअल खूप आहे, पण आम्ही लेट येऊन तिच्या बरोबर रेडी असतो. हे एक आमचं आहे. तेच असतं ना की मला आज मी असं ठरवलं, आज माझ्या घराच्या जवळ सेट आहे, मला आज हिला बीट हो. करायचं. हा. मी तरी लवकरात लवकर निघायचा प्रयत्न पण केला. नाही होणार आहे. आणि मुद्राला वगैरे पण हे अमित रेखेने पण ट्राय केलंय हो. माहितीये तुला. तो भांडणं असेल. खूप वेळा म्हणजे तो त्याला आता मी काय करते माहितीये का, खूप वेळा तो 2 व्हीलरवर आम्ही एकत्र लेन मध्ये शिरतो आमच्या सेटच्या आणि मला दिसतं की आता अमितची गाडी पुढे आहे, त्याच्यामुळे मी माझी कार स्लोली आणते आणि मी त्याला गेटच्या आत आधी जाऊ देते की तू बाबा माझ्या आधी पोहोच. आपल्या ना अशा खूप गप्पा आहेत. आपण पुन्हा भेटूया त्यासाठी. Yes, yes. सध्या आपल्याकडे वेळ पण कमी आहे, तुम्हाला पण शूट करायचंय. पण जाता जाता तुमची जी एक मैत्रीण मिसिंग आहे
तिच्याबद्दल पण प्रत्येकाने बोला, छोटस छोटस आमच्या दोघींना तर विचारूच नका, कारण आम्ही बोलायला लागलो तर आकांक्षाबद्दल स्टॉप नाही होणार. एका शब्दात बोला, म्हणजे तिला एका शब्दात बेबे ऍडमायरेबल बेबे नाही बेबे. पण ती सगळ्या तिला एवढं कुतूहल असतं ना सगळ्या गोष्टींचं. म्हणजे आज मी बीट खात असेल ना, तर मी जसं मी असं खाल्लं, तू कसं खाल्लं, सगळ्या गोष्टी एक उत्सुकता असते. अडॉर करते ती सगळ्या गोष्टी, आणि मग स्वतःचे किती वाईट आहेत हे करून दाखवते, की माझे कसे नागिणीसारखे दाखवणार ते असं केस वगैरे करून हो. करून दाखवणार. चला तिला मुलगा जितका ऍडमायर नाही करणार नाही तितकी ती करते. आणि प्रत्येकाला ही खूप छान घातले, तुझे कपडे खूप छान आहेत, तू खूप आज छान दिसतेस. दिशा तुझ्याकडे मी बघत हसत राहू शकते दिवसभर, किंवा तिला बोलते तुझं काय कुठून आणलंय ह्याला घालायला. सो पण एक आहे, एवढं सगळं असून माझी आत्ता म्हणजे सॉरी असं मी आपल्यातली नाही म्हणते, पण इन जनरल माझी पहिल्यापासून आकांक्षा खूप फेवरेट ऍक्टर. सेम. अगं माझी आई म्हणाली त्या दिवशी, आम्ही 5 जणी माझ्या घरी जेवायला गेलो होतो, ही माझी मुलगी मला आवडत नाही, मला ही आवडते. मग अगं हो, पण मला ठीक आहे, या बाकीच्या जणींना नको. आणि ती नेहमी आम्हाला म्हणत असते जसं आकांक्षा वी आर प्राऊड ऑफ. येस, वी आर व्हेरी प्राऊड. येस, डेफिनेटली. चालेल, थँक्यू. ती तुम्हाला पण मिस करत असणार आहे. हा इंटरव्ह्यू झाल्यावरती बोलेल मी पाहिजे होती तिकडे. आणि सो थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल. घाई घाई इंटरव्ह्यू बंद करते, कारण बाकीचे थांबले तुमच्यासाठी. चालेल, थँक्यू. आणि अशाच हसत खेळत राहा. पिंगा पोरी पिंगा संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर.